हाय हॅलो नमस्कार, मी वैशू तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासाठी नवीनच ब्लॉग घेऊन आलेले आहे। आता लॉंग व्हिडिओ शूट करायचं म्हणलं की सोपं काय काम नाही, कारण जे छोट्या छोट्या क्लिप आणि शूट करायच्या असतात आणि त्या एकत्र करून एडिट करून अपलोड करून व्हॉइस ओव्हर देणं हे सगळं काम खूप अवघड आहे। त्यामुळे तुम्ही लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत जा। त्यानंतर सकाळी इथं पटकन आंघोळ करून घेतली आणि आज मला नैवेद्य करायचं होतं। आता कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगेलच, त्याआधी ते सगळं माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर साधं सिंपलच आवरलं होतं आणि त्यानंतर पटकन केस विचारून घेतले। त्यानंतर आज देवपूजा करायची होती, मला आंघोळ केली ना पटकन देवपूजा केली। मला असं वाटतं की लवकर कामं आवरतात, त्यामुळे म्हटलं चला आधी देवपूजा करून घ्यावा आणि देवापासूनच सुरुवात सगळ्या कामाला मी करत असते। त्यानंतर मग देवपूजा केली छान अशी, त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं आणि शिव पण उठलेली होती। त्यानंतर मग इथे स्वयंपाकाला लागले। इथं डाळ स्वच्छ धुवून घेतली, कारण नैवेद्य करायचं होता। आता आखाड्याच्या महिना चालू आहे सध्या आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा असतो लक्ष्मीला आणि कोंबड्याचा सुद्धा दाखवतात। आता कोंबडा पण लवकरच कापायचा आहे, आजच कापायचं होतं पण काही आज टाइम नव्हता होणार, त्यामुळे म्हटले आता कापूया, अजून टाइम आहे थोडासा, जास्त काही दिवस नाहीत। हा व्हिडिओ लेट येईल। त्यानंतर इथं चांगले स्वच्छ तांदूळ डाळ स्वच्छ धुतली आणि इथं शिजायला ठेवलं होतं, म्हटलं शिट्ट्या करावं। त्यानंतर इकडं एका साईडला भात सुद्धा टाकलेला होता, त्यामध्ये मीठ टाकलं आणि छान असं म्हणलं भात होऊन जाईन तोपर्यंत दोन्ही साईडला सगळं लावून दिलं आणि पटकन म्हणलं तर चला पीठ मळायला घेवा। आणि आमच्या आत्या दोन्ही पण डाळ आणि तांदूळ एकत्रच टाकत असतात आणि तेच मग असं निवत करतात, मग थोडंसंच निवदासाठी टाकतात। पण मी म्हटलं चला आता स्वयंपाकाला आपल्याला जेवणासाठी पण होऊन जाईल वरण भात, आणि आवडना पण वरण भात आवडतं, शिवसुद्धा खाते आणि मला सुद्धा आवडतं, पण आमच्या मामांना नाही वरण भात आवडत। म्हटलं चला आजचे दिवस खा म्हटलं, त्यानंतर संध्याकाळी नॉनव्हेज करता येईल आणि त्यामुळं म्हटलं चला आता जेवणासाठी पण होऊन जाईल। मग मी तर म्हटलं चला पीठ मळायला घेते आणि इथं बघा एवढं चाळून निघत असतं गावातून दळून आणल्या। आमची घरची गिरण आहे पण खराब झाली आहे। त्यानंतर मग पटकन इथं पीठ चाळून घेतलं, त्यानंतर मीठ टाकलं थोडंसं आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळून घेतलं। जसं की आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने मळायचं, आता तुम्हाला जसं लागेल तसं। आणि मला खूप सारे नैवेद्य करायचे होते, कारण आखाड्याच्या महिन्यामध्ये 3 वेळा नैवेद्य नेतात आणि त्यानंतर 9 असे म्हणजे 27 असे नैवेद्य नेतात सगळे आणि 3दा नेतात। पण आम्हाला इटळ असल्यामुळं 15 दिवस तर तसेच गेले निघून आणि त्यानंतर माझ्या लक्षातूनच गेलं आणि माझी मम्मी म्हणली तू नेलं का नाही नैवेद्य, तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्यांनी मला सांगितलंच नाही आणि गावाला जाताना त्यांनी मला सांगून गेल्या होत्या, पण नंतर काय त्या बोलल्याच नाही, माझ्या लक्षातच नाही। मग त्यांना कॉल करून मी सगळ्या गोष्टी विचारल्या आणि मग त्यांनी मला सांगितलं असं असं नैवेद्याला कर आणि नैवेद्यासाठी भाजी पण असते, पण काल आज बाजारच नाही आणला त्यामुळे भाजी नव्हती। म्हटलं चला आता हाय तेवढंच करता येईल आणि म्हटलं जाऊ दे आता भाजी नाही तर काय करावं, वरण भात चपाती आणि कुरडई असं काही नैवेद्य करते मला म्हटल्या। आणि मला आज 18 नैवेद्य न्यायचे होते आणि अजून एका दिवशी मला अजून आणि मंगळवार आणि शुक्रवार हे नैवेद्य नेतात, त्यानंतर मला अजून 9 बाकी होते, पण म्हटलं आता शुक्रवारी नेता येईल 9 आणि त्यानंतर म्हटलं आज 18 न्यावा। त्यामुळे म्हटलं पटकन चला आता करून घ्यावा आणि खूप टाइम लागतो नैवेद्य करण्यासाठी, कोणतंही काम सोपं नसतं आणि एखादा दुसरा असलं ना मग ते पटकन काम होऊन जातं, कोणतं पण असो घरातलं किंवा बाहेरचं। त्यानंतर मग इथे पीठ मळलं छान असं, त्यानंतर नैवेद्य करायला घेतले आणि एवढे सगळे मी गोळे एकदाच करून ठेवले होते आणि मग पटकन म्हणलं होऊ जाईल। 18 गोळे करून ठेवले होते आणि त्यानंतर मग एक एक नैवेद्य लाटून घ्यावं म्हटलं, सगळे नैवेद्य आधीच मी लाटून ठेवावं म्हटलं, कारण सोपं जाईल आणि नंतर मग एका भाजायला आणि लाटायला मग गॅस जळतो, त्यामुळे म्हटलं आधी सगळे लाटून घेऊ आणि त्यानंतरच भाजू। मग त्यानंतर एवढे सगळे नैवेद्य मी एकटच लाटून ठेवले होते आणि त्यानंतर मग काही बाकी सुद्धा होते, म्हटलं आता चला भाजून घेऊया। मग इथं भाजायला घेतले होते आणि त्यानंतर मग पटकन म्हटलं चला आता, आणि हे मग काही चपात्या सुद्धा मला करायच्या होत्या खाण्यासाठी आणि चपात्या कोणी खातच नाही, कारण भात असलं की आम्ही तिघं भातच खात असतो, आम्ही चपात्या नाही खात। म्हटलं पण करावं लागतात, आता शिव असते ना कधी पण मागते मग करून ठेवत असते। त्यानंतर नैवेद्य भाजायला घेतले, आधी 3 भाजले नंतर 4 भाजले, मग पटपट सगळे भाजून घेतले आणि छान असे नैवेद्य झाले होते आणि पहिल्यांदाच झाले होते, कारण पूर्ण गोल असे नैवेद्य आले होते। त्यानंतर मग चपात्या करायला घेतले, चपात्या सुद्धा बाकी होत्या, पटकन चपात्या करून घ्यायच्या होत्या। भात इथं डाळीला शिट्ट्या पण झाल्या होत्या, त्यानंतर मग इथे चपात्या करून घेतल्या सगळ्या आणि डाळीला फोडणी सुद्धा द्यायची बाकी होती आणि 2 तास तरी माझे स्वयंपाकामध्ये गेले असेल, खूप उशीर झाला होता। त्यानंतर पटकन इथं डाळीला फोडणी द्यायची होती, आधी म्हटलं चला एक 2 कुरड्या तळून घ्यावा आणि शिवसुद्धा ती कुरडे खाईल, त्यामुळे 2 तळल्या होत्या
त्यानंतर वरणाला इथं छान अशी फोडणी दिली होती आणि त्यानंतर छान असं वरण सुद्धा झालं होतं. मग नैवेद्यासाठी असं वरण भात एकत्र करूनच आत्ते सगळं भरतात, त्यामुळे मी असं भरलं होतं. मग एक एक नैवेद्य मी सगळे भरून घेतले होते आणि एका ताटामध्ये सगळे ठेवले होते. सगळा स्वयंपाक झालेला होता आणि नैवेद्यासाठी मेन म्हणजे भाजीच लागते, पण आता नाही म्हटल्यावर काय करता येईल आणि कोणती पण भाजी जमते. त्यानंतर मग आम्ही दोघी आवरून निघालो आणि शिवला पण मी चालवलं होतं, म्हटलं चला देवाचं दर्शन घेता येईल आणि तिला थोड्या वेळ पाय पाय चालायला लावलं. नंतर बघा हाय करत होती आणि काही उचलून सुद्धा घेतलं तिला, कारण खूप लांब आहे मंदिर, कारण जास्त घरापासून खूप लांब आहे आणि आम्ही दोघीच चाललेलो होतो, कोणीच नव्हतं, कारण संध्याकाळी सगळे देवाला जाणार होते, त्यामुळे सगळे संध्याकाळी जाणार होते. मग आम्ही दुपारी जाऊन आलो होतो आणि निघता निघता 12 वाजले आम्हाला. त्यानंतर छान असं देवाचं दर्शन घेतलं. मग नैवेद्य मांडला, तिथं अंड आणि लिंबू सुद्धा मांडतात देवाला लक्ष्मीआईला, पण मला तर माहीतच नाही एवढ्या गोष्टी काय. मग मी हळदी कुंकू आणि अगरबत्ती आणि त्यानंतर नैवेद्य असंच काही नेलं होतं. मग देवाचं दर्शन घेतलं, नैवेद्य मांडला, शिवनी सुद्धा पाया पडले. त्यानंतर मग असं काही छोटं मंदिर आहे आणि रानामध्येच आहे आणि छान असं मंदिर आहे छोटंसं आपलं आणि छान असं वाटतं आणि रानामध्येच आहे ना, त्यामुळे मग आम्ही महादेवाला जाताना सुद्धा या देवाचं दर्शन घेत असतो कायम. त्यानंतर छान असं मी देवाचं दर्शन घेतलं आणि हा व्हिडिओ माझ्या लेकीने काढलेला आहे आणि खूप छान व्हिडिओ काढते बघा, थोडा सुद्धा कॅमेरा हलवून देत नाही. त्यानंतर छान असं तिने पण दर्शन घेतलं. त्यानंतर मग इथं बघा शेळ्यांसाठी मी शिवरी घेतली आणि मग घरी गेलो. त्यानंतर मग आम्हाला इथं मला शाळेमध्ये पण जायचं होतं, कारण शिवचं वजन करण्यासाठी मग मॅडमनी बोलवलं होतं अंगणवाडीमध्ये. त्यानंतर मग गेलो, आमच्या वाडीवरच अंगणवाडी आहे. त्यानंतर संध्याकाळी म्हणजे इथं दुपारच्या वेळेला इथं पोतराज आले होते आणि आखाड्याच्या महिन्यात हे येत असतात आणि आखाड्याच्या महिन्यात त्यांना जे आपण तेल वगैरे देतो ते खूप छान असतं आणि त्यांना दिलेलं आणि ते मागायला येतात ना, ते त्यांचं काम असतं आणि आपण देणं हे आपलं पण काम असतं आणि खूप छान असतं त्यांना दिलेलं. त्यानंतर तेल काय आपल्याकडे थोडेफार पैसे असले तेवढे द्यायचे, ते जास्त काय मागत नाही, जेवढे दिन तेवढेच खुश होतं. मग त्यांना हळदी कुंकू लावलं आणि वरूनच मी लावत होते, कारण खाली खूप इथं चिखल वगैरे पण झालेला होता पावसाने. त्यानंतर मग पटकन त्यांना हळदी कुंकू लावलं, ते 3 जण होते. त्यानंतर त्यांना गहू आणि थोडेसे पैसे होते तेच दिले मी. त्यानंतर मग त्यांना तेल वगैरे असं देतात आणि आखाड्याच्या महिन्यात त्यांना दिलेलं खूप छान असतं. त्यानंतर मग ते एक मावशीसुद्धा त्यांना हळदी कुंकू लावलं. त्यानंतर ते गेले आणि संध्याकाळच्या टायमाला तर मामांनी बाजार आणला होता. मामांनी बटाटे, त्यानंतर भेंडी आणि टोमॅटो, वांगे आणि रात्री उशिरा आणल्यामुळं जास्त काय भेटला नाही. त्यानंतर इथं मामांना थोडा किराणासुद्धा सांगितलं होता. तोपर्यंत माझ्या लेकीने बघा 2 भेंडीचा कार्यक्रम करून ठेवला. त्यानंतर इथं भाज्यासुद्धा आणल्या, त्यांनी सकाळी नैवेद्यासाठी भाजी नव्हती, पण संध्याकाळी भाजीपाला आणल्यामुळं मग इथे जाऊ दे आता म्हटलं काय शुक्रवारी होईलच. त्यानंतर मग इथे शिवला लाडू करायचे होते, त्यामुळं मग इथे मी गूळ आणि गरा तिला लागतो त्यामुळे मी सांगितला होता. त्यानंतर मग इथे सगळ्या भाज्या मी नीट करून घेतल्या. तोपर्यंत चिकन शिजूस तर सगळं चिकन शिजवलं, वाटण काढलं, त्यानंतर दूध गरम करून ठेवलं, भात केला, सगळं तयारी करून ठेवली पटकन आणि त्यानंतर ते शिजूस तर मी तोपर्यंत सगळ्या भाज्या नीट करून घेतल्या, कारण सकाळी मला कोणतीही कामं आवरत नाही, कारण सगळी जबाबदारी माझ्यावर आहे सध्या. त्यानंतर छान अशी भाजी केली, खूप छान झाली होती. त्यानंतर तुम्हाला आता हे फोटो कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप छान असा मेनू झाला होता. असा होता आजचा दिवस आणि लवकरच आपला कोंबड्याचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, कारण शुक्रवारी कोंबडा कापायचा आहे आणि देवाला लक्ष्मीआईला कोंबडा सुद्धा कापतात. असा होता आजचा दिवस. कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करा. बाय बाय.